नमस्कार मित्रांनो, आज आपण गुणोत्तर प्रमाण या चॅप्टर मधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न बचत, खर्च आणि उत्पन्न या माहितीवर आधारित आहे. तर हा प्रश्न असा आहे बघा, एका शिक्षकाचे उत्पन्न व खर्च याचे गुणोत्तर किती 11 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयाचे काय केले, बचत केले, तर त्याचे मासिक उत्पन्न किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मित्रांनो, मासिक उत्पन्न म्हणजे काय, मंथली इन्कम किती ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न आपण एक्स न वापरता सोडवणार आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं मित्रांनो, उत्पन्न बरोबर काय असतं, खर्च अधिक काय असतं, बचत असतं. बघा मित्रांनो, जे पण आपलं मंथली आपली काय सॅलरी येते किंवा उत्पन्न येतं त्याच्यामधून आपण काय करतो, खर्च करतो आणि त्याच्यामधूनच काय आपण करतो, बचत करतो. म्हणून सूत्र काय तयार होतं मग, उत्पन्न बरोबर खर्च अधिक बचत. तर बघा मित्रांनो, पहिल्या वाक्यामध्ये काय दिले आपल्याला, उत्पन्न व खर्च याचे गुणोत्तर किती दिले, 11 दिले. म्हणजे उत्पन्न किती आहे, 11 आहे. तर खर्चाचं गुणोत्तर किती आहे, 9 आहे. तर मित्रांनो, उत्पन्न 11 आहे आणि खर्च किती करतो, 9 करतो. मग बचत किती होणार आहे, किंमत 2 रुपयाची काय होणार आहे, बचत होणार आहे. 2 रुपयाची बचत होणार आहे. कसं केलं, 11तून 9 गेले, किती राहिले, 2 राहिले. म्हणजे बचत किती होणार आहे, मग 2 रुपयाची होणार आहे त्या शिक्षकाची. बरोबर. तर बघा दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिले, जर त्याने वार्षिक 36,000 रुपयाची काय केली, बचत केली. पण बचतचे गुणोत्तर किती आले, 2 आले. म्हणजे 2 युनिट बरोबर किती असणार आहे, मग 36,000 असणार आहे. बरोबर. तर लिहा आता मग 2 युनिट बरोबर किती, 36,000. तर मित्रांनो, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, एका युनिटची काय करायची, किंमत काढायची. दोन्ही तर काय गुणाकारामध्ये, तिकडे गेल्यावर कसे होतील, भागाकारामध्ये जाईल. बरोबर. तर बघा आता एका युनिटची किंमत काढू आपण. 1 युनिट बरोबर 36,000 2. भाग द्या आता 2 मित्रांनो. बे क बे, इथं बघा, बे क बे उरला 1, 1 4 झाला, किती झाले, 16 झाले. 82 16 आणि 3 शून्य तसे. मग मित्रांनो, 1 युनिट बरोबर किती आलं, 1 युनिट बरोबर 18,000. ठीक आहे. इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. बघा आता प्रश्नामध्ये काय विचारलं मग आता आपल्याला, तर त्याचे मासिक उत्पन्न किती, म्हणजे मंथली इन्कम किती ते आपल्याला विचारलेलं. आता फायनल स्टेपमध्ये बघा काय करायचं, मग मासिक उत्पन्न आता बघा मित्रांनो, मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर किती, 11 युनिट आहे. म्हणजे 11 आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं, 11 युनिटची किंमत विचारली. 1 युनिट बरोबर किती, 18,000. तर 11 युनिट बरोबर किती असणार आहे, मग 11ला काय करा, 18ने काय करायचं, गुणाकार करायचा. 18ने काय करायचं, गुणाकार केला. बघा मित्रांनो, 11ने जर 18,000ला आपण काय केलं, गुणाकार केला, तर काय आपल्याला येणार आहे, वार्षिक उत्पन्न येणार. बरोबर. वार्षिक उत्पन्न येणार. पण आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं, मासिक उत्पन्न विचारले. म्हणजे आपल्याला मंथली विचारले. तर मंथली ह्याला वार्षिकला मंथलीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला 12ने काय करायला लागेल, भाग द्यायला लागेल. बघा, 12ने का भाग दिला, कारण का एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. म्हणून वार्षिकला जर आपल्याला मासिक करायचं असलं तर काय करायचं, नेहमी 12ने भाग द्यायचा. आता काय करा, सिम्प्लिफाय करायचे. बघा, 12ला आणि 18ला किती भाग जातो, 6ने भाग जातो. 6ने भाग द्या. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. 3 शून्य तसेच घेतले. आता 6 2 12. परत 2 आणि 3,000ला भाग जातो, भाग द्या. बघा, बे क बे, इथं बघा, बे क बे उरला किती, 1 उरला. 1 4 झाला, किती झाले, 10 झाले. 2 पंचे 10. 2 शून्य तसे. तर मित्रांनो, अंशामध्ये किती राहिले, 11. गुणाकार किती राहिले, 1500 राहिले. आता यांचा काय करायचं, गुणाकार करायचा. बघा आता 15 गुणाकार 11. 2 शून्य तसे ठेवा मित्रांनो, ते नंतर आपण घेऊ. बघा, 11 5 55. ह्याच्याला किती, 5. 11 1 11. 11 आणि 5 किती, 16. किती शून्य आपण घेतले नव्हते, 2 शून्य. 2 शून्य पाठी लावून किती राहिले, किती झाले मग मित्रांनो, 16,500.
16,500. तर मित्रांनो, त्या शिक्षकाचे मासिक उत्पन्न किती असणार आहे? 16,500 असणार आहे. हे काय असणार आहे? आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन कोणतं बरोबर असणार मित्रांनो? डी हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.